नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिटी क्लास या आपल्या चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी या विषयामध्ये अतिशय महत्त्वाचा असा धडा घटक, त्याचं नाव समास, आणि आज हा आपण घटक अभ्यासणार आहोत। तर बघा, समास बरोबर का आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की समास अभ्यासत असताना याची व्याख्या आपल्याला येणं गरजेचं आहे। मग बघा, दोन वेगवेगळ्या शब्दापासून तयार झालेला शब्द, बरोबर का? दोन वेगवेगळ्या शब्दापासून तयार झालेला शब्द म्हणजे समास। मग सर, दोन वेगवेगळे शब्द कसे? बघा, संस्कृत मधील सम अधिक आस, काय म्हणायचं आहे? सम अधिक आस, बरोबर काय होते सर? हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर का? कोणत्या भाषेतील धातू आहे हा संस्कृत मधील, आणि दोन वेगवेगळ्या ह्या शब्दापासून काय बनलेला आहे? समास। मग दुसरी व्याख्या सांगता येईल सर, शब्दांची काटकसर करून तयार केलेला एक शब्द म्हणजे समास होय, बरोबर? आपण त्या ठिकाणी बचत करत असताना पैशांची काटकसर करून बचत करतो, त्याचप्रमाणे आपण भाषेत वापरत असताना किंवा भाषा बोलत असताना शब्दांची काटकसर करत असतो, आणि ती काटकसर केलेली त्याला आपण काय म्हणणार आहोत? बघा विद्यार्थी मित्रांनो, समास म्हणणार आहोत। हे आपल्याला क्लिअर झालं। मग बघा, सामासिक शब्द तयार झाला त्याच्या, बरोबर का? सामासिक जो शब्द तयार झाला त्याच्या पद्धतीला समास म्हणतात। आपण सामासिक शब्द कसा बनतो ते पाहणार आहोत, बरोबर का? जी पद्धत वापरतो त्याला आपण त्या पद्धतीला समास म्हणणार आहोत। मग कशा प्रकारे? त्याची कमीत कमी शब्दात केलेली फोड म्हणजे विग्रह। विग्रह म्हणजे समजा आपण एखादा सामासिक शब्द घेतला, बघा काय? महाराष्ट्र। मग बघा, उदाहरण घेत असताना महाराष्ट्र हा काय आहे? एक शब्द आहे। मग याची आपण फोड किंवा उकल कशी करतो? बघा, महान असे राष्ट्र, महान असे राष्ट्र, पण आपण बोली भाषेत किंवा बोलताना सरळ महान राष्ट्र न म्हणता महाराष्ट्र म्हणतो। मग ही जे उकल केलेली आहे आपण त्याला काय म्हणणार आहोत? याला आपण विग्रह म्हणत असतो। हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, बरोबर का? आता बघा पुढं, जोड शब्द, बरोबर का? जोड शब्द तयार करणे किंवा एकच शब्द तयार करणे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, बरोबर का? जोड शब्द बनवणे किंवा शब्दांची काटकसर करणे। मग सर, याला दुसऱ्या भाषेत अजून काय म्हणल्या जाते? बरोबर का? शब्दांची काटकसर म्हणलो तर या सामासिक शब्दामध्ये कमीत कमी दोन पदे असतात, हे लक्षात ठेवा। कमीत कमी दोन पदे असतात, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। मग जास्तीत जास्त असू शकतात। आता पुढे बघा, समास म्हणजे काय? शब्दांची काटकसर करून तयार केलेला शब्द। आता पुढे आपण याच्या संदर्भात पाहणार आहोत। बघा, परस्पर संबंधामुळे दोन शब्द नेहमी एकत्र उच्चारले जातात, बरोबर का? एकत्र उच्चारले जातात, त्याला आपण समास असं म्हणणार आहोत, बरोबर का? मग विग्रह करत असताना कशा प्रकारे केल्या जाते ते सुद्धा आपण पाहिलेले आहे। मग मी तुम्हाला विग्रह म्हणजे काय? अनावश्यक शब्द काढून टाकणे, जसं आपण महान असे काढून टाकलं होतं महाराष्ट्र लिहित असताना। आता आपण राजाचा वाडा म्हणत असताना, बघा, राजाचा वाडा म्हणत असताना आपण असं न म्हणता काय म्हणतो? राजवाडा, राजवाडा। आता वडापाव, बरोबर का? वडा अधिक पाव ही काय पद्धत आहे? तर याला आपण विग्रह म्हणणार आहोत, आणि इकडं जो बनलेला आहे शब्द समास, बरोबर का? वडापाव हा एक सामासिक शब्द बनलेला आहे। आता बघा, सीताराम, सीता
आणि राम याच्यामध्ये किती पदे आहेत तुम्हाला जर विचारतील, बरोबर, हा पहिला पद हा दुसरा पद, मग दोघांचं एकत्रित काय केलं आपण, समास केलं, म्हणजे एकत्रितकरण केलं आपण, त्याला जोडलेलं आहे काय बनून, सीताराम असं आपला शब्द बनलेला आहे, बरोबर का. ही झाली या चॅप्टरच्या बद्दल पार्श्वभूमी. आपण म्हणतो की नाही मित्रांसोबत वनभोजन करायला गेलो होतो, बरोबर का. वन भोजन म्हणजे वनात केलेलं भोजन, त्याला आपण थेट सामासिक शब्द काय बनतो, वनभोजन आपला तयार होतो, बरोबर का. जशा प्रकारे नदी काठ, बरोबर का, नदीचा काठ न म्हणता आपण नदी काठ असं म्हणत असतो, बरोबर का. मग आपण पुरण घालून तयार केलेली पोळी खाल्ली असं न म्हणता, बघा आपल्याला बऱ्याचदा त्या ठिकाणी म्हणायचं असते की पुरण घालून तयार केलेली पोळी खाल्ली, मग आपण ह्या प्रकारे सांगू शकतो. बघा तुम्हाला हे उदाहरण तुमच्या नोटबुक मध्ये त्या ठिकाणी आपलं काय नोट असणं गरजेचं आहे. हे बघा आपण तयार केलेलं आहे, पुरण घालून तयार केलेली पोळी न म्हणता समास कसा बनला आपला, पुरण पोळी, अशा प्रकारे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे उदाहरण आपण तुम्हाला पाहिलेले आहे. आता बघा ही झाली समासाची त्या ठिकाणी बेसिक माहिती, म्हणजे आपलं त्या ठिकाणी मूलभूत माहिती. आता याच्या संदर्भात आपण काय पाहूया, प्रकार काय पडतात, तर तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे की समासाचे 4 प्रकार पडतात, बरोबर का. तुमच्या नोटबुक मध्ये लिहून असणं गरजेचं आहे, बरोबर. मग ते 4ही प्रकार आपण या ठिकाणी पाहूया. पहिला प्रकार बघा, नंबर 1 द्यायचा आहे अव्ययी भाव. मग लक्षात कसा ठेवणार तुम्ही, तर हा आपल्या त्या ठिकाणी उजळणीमध्ये आपल्या वर्णाक्षरामध्ये हा पहिल्यांदा येतो, म्हणजे पासून सुरुवात होते, म्हणून हा पहिल्या क्रमांकाचा, बरोबर का. हा दुसऱ्या क्रमांकाचा तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही. आता तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही, ट्रिक्स पद्धतीने सांगतो. बघा समासातील कोणते पद महत्वाचे आहेत याच्यावरून 4 प्रकार पडलेले आहेत, बरोबर का. तुम्हाला कोणी विचारतील त्या ठिकाणी 4 प्रकार कसे पडले, बरोबर. मग सर पहिल्या पदाला ज्या ठिकाणी महत्व असते, पहिले पद प्रधान, लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारते बघा, पहिले पद प्रधान म्हणजे काय, प्रधान म्हणजे महत्वाचे, पहिले पद प्रधान म्हणजे काय, महत्वाचे असते, लिहून ठेवा, याच्यामध्ये महत्वाचे असते. मग मी तुम्हाला सांगितलं लक्षात कसं ठेवायचं आहे, पासून सुरुवात होते आणि आपण पहिल्या कोणाला मान देतो, ला, म्हणून पहिले पद प्रधान. आता तत्पुरुष मध्ये दुसरे पद प्रधान असते, लिहून ठेवायचं आहे तुम्हाला, दुसरे पद या ठिकाणी दुसरे पद प्रधान असते म्हणजे महत्वाचे असते. द्वंद्व समासामध्ये या ठिकाणी आयएमपी करून ठेवा की याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात. द्वंद्व, द्वंद्व म्हणजे दोन्ही पदे महत्वाची असतात, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. मग सर आम्हाला ट्रिक्स पद्धतीने समजलं की याच्यामध्ये पहिलं पद, तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं राहते आणि द्वंद्व मध्ये दोन्ही, बहुव्रीही समासामध्ये पहिलं आणि दुसरं पद कोणतेच पद महत्वाचे नसून त्याच्यावरून तिसरे पद त्या ठिकाणी आपला तिसराच अर्थ निघतो, बरोबर का. दोन्ही पद पदावरून लिहा, दोन्ही पदावरून तिसराच अर्थ निघतो, बरोबर का. वेगळाच किंवा तिसराच अर्थ प्रतीत होतो, निघतो, हे तुम्हाला या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे. आता बघा मी ट्रिक्स देतो तुम्हाला. याच्यामध्ये अव्ययीभाव समासाचे भाषेवरून 3 प्रकार पडतात, बरोबर. संस्कृत भाषेचे उपसर्ग, आपल्या त्या ठिकाणी फारसी भाषेचे उपसर्ग आणि मराठी भाषेचे. इथं लिहून ठेवायचे आहे तुम्हाला याचे 3 प्रकार. कशाचे, अव्ययीभाव समासाचे. हा बघा नोट करून ठेवायचे आहे. 3 प्रकार कोणते पडतात, संस्कृत
उपसर्ग असलेले हे पाहू आपण, बरोबर का? उपसर्ग असलेले इथं लिहूया फारसी, ज्या शब्दांना फारसी उपसर्ग असतात, फारसी उपसर्ग असलेले आणि मराठी भाषेच्या द्विरुक्तीने तयार झालेले. कशा प्रकारे म्हणणार आहोत? मराठीच्या द्विरुक्तीने तयार झालेले, हे सुद्धा आपण पाहू. मराठी द्विरुक्तीने तयार झालेले हे आपण पाहिले या ठिकाणी 3 प्रकार. मग तत्पुरुष, तत म्हणजे तुम्ही सात लक्षात ठेवा, सात तत. मग तत्पुरुष समासाचे सर त्या ठिकाणी प्रकार पडतात 7, बरोबर का? याचे 7 प्रकार पडतात, हे लक्षात ठेवा. 1 बाय 1 आपण लिहू, बरोबर का? अशा प्रकारे द्वंद्व समासाचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे, बरोबर का? द्वंद्व, बरोबर. आता ह्याचे उदाहरण पाहू आपण. पहिल्यांदा अव्ययीभाव समास क्लिअर करू, बरोबर का? आता संस्कृत उपसर्ग असणारे म्हणजे काय सर, हे या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा, पहिल्यांदा संस्कृत उपसर्ग तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काय आहेत ते संस्कृत उपसर्ग. आपण पत्राची सुरुवात करताना आदरणीय प्रति लिहितो, म्हणून पत्र लिहायचं असं समजा तुम्हाला. पहा, आ यथा शक्ती, हे काय आहेत? संस्कृत उपसर्ग आहेत. हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचे आहे. काय? आ यथा प्रति, बरोबर का? मग सर याच्यावरून उदाहरण आपल्याला सांगता येईल का? निश्चितपणाने सांगता येईल. बघा, उदाहरण घेऊ आपण आ यथा प्रतिवरून. आता आपण म्हणतो जन्मापासून मरेपर्यंत. पहिल्यांदा तुम्हाला मी या ठिकाणी लिहून देतो की ह्या आचा अर्थ काय होतो. बघा, हा जो आ घेतलेला आहे आपण, त्याच्यानंतर यथा, त्याच्यानंतर यथा आणि प्रति. बघा, अशा प्रकारे पत्र लिहायचे, आदरणीय, यथा, प्रति. मग आ हा जो आहे पासून पर्यंत लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. याचा अर्थ होतो पासून पर्यंत. मग तुम्हाला माहित असेल पाहिजे की मूळ शब्द तुम्ही घ्या मरण. बघा, मरण. मग आपण मरण हा साधा शब्द आहे, याच्या आधी हा जर संस्कृत उपसर्ग लागत असेल, कोणता? आपला हा अ, कोणता? आ. बघा, हा जो आ उपसर्ग लागला तर काय बनतं? आ मरण, म्हणजे मरेपर्यंत. बघा, काय अर्थ निघाला या आचा? पर्यंत, आमरण उपोषण असं आपण त्या ठिकाणी काही वेळा ऐकतो. आ जीवन. बघा, मूळ शब्द काय आहे? जीवन म्हणजे काय? आपलं आयुष्य. मग त्या ठिकाणी जर आपण म्हणलो आ जीवन म्हणजे जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत. पहा, याचा अर्थ पर्यंत. अजून आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल, बरोबर का? शक्ती, यथाशक्ती. बघा, शक्ती जर आपण त्या ठिकाणी घेतलो तर शक्तीचा अर्थ बळ, ताकद, जोम, बरोबर. पण यथाशक्ती जर आपण त्या ठिकाणी म्हणलो की बाबा शक्तीप्रमाणे, काय सांगता येईल आपल्याला? बघा, शक्ती हा मूळ शब्द आहे, हे तर तुम्हाला माहित आहे. पण याच्या आधी यथा शक्ती. पहा, मूळ शब्द आहे क्रम. क्रम म्हणजे त्या ठिकाणी साधं क्रम जो नंबर आहे. पण यथाक्रम म्हणजे आपल्याला गुरुजींनी, शिक्षकांनी सांगितलं की यथाक्रम, जसे तुम्हाला क्रम दिले आहेत तसे उभे राहा. यथाक्रम म्हणजे क्रमानुसार. हा बघा, यथा हा शब्द बनला या ठिकाणी यथाक्रम, बरोबर का? अशा प्रकारे हे आहेत आपले संस्कृत उपसर्गापासून तयार झालेले सामासिक शब्द. याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक्स, कोडवर्ड लक्षात ठेवायचे आहे. पत्र आपण लिहित आहे आणि कशापासून सुरुवात करतो? आदरणीय, आ, त्याच्यानंतर यथा आणि प्रति लिहितो, बरोबर का? ही आपली ट्रिक्स आहे. आता सर
संस्कृत आपल्याला कळालं, मग फारशी काय भानगड आहे? फारशी उपसर्गापासून तयार झालेले शब्द, फारसी उपसर्गापासून बनलेले सामासिक शब्द हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. मग याची कोडवर्ड आहे का सर ट्रिक्स? बिलकुल आहे. मग तुम्हाला माहित असलं पाहिजे कशाच्या संदर्भात? बे, बिन, दर, हर, बेला, बरोबर का? ट्रिक्स काय आहे? फारशीची कोडवर्ड हे तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्या. फारशीच्या संदर्भात बे, बिन, दर, हर, बरोबर का? त्याच्यानंतर आपलं बेला, बरोबर का? हे ट्रिक्स आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहित असतं. आता काय बघा याच्या संदर्भात ट्रिक्स तर आपण पाहिली कशाच्या? ह्या फारशीच्या संदर्भात. बघा आता आपण म्हणतो एखादा शब्द बेपर्वा, तुम्ही ऐकलेला असेल कशाच्या संदर्भात? किंवा तो अतिशय बेभानपणे वाहन चालवत असतो, बरोबर का? मूळ शब्द काय आहे? भान आहे, पण याच्या आधी बे जर आपण लावला तर काय होतो? बेभान. म्हणजे हा शब्द फारसी हा जो उपसर्ग बनतो विरुद्ध अर्थाचा शब्द बनतो. म्हणजे भान म्हणजे त्या ठिकाणी जाण वगैरे, पण बेभान म्हणजे भान नसलेला, बरोबर का? हे तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. मूळ शब्द भान होता आणि याच्या आधी हा बे जो आहे फारसी उपसर्ग लागलेला आहे, बरोबर का? त्याच्यानंतर दररोज, त्या ठिकाणी हर घडी, बरोबर का? दर घ्या, मूळ शब्द काय आहे? रोज आहे, बरोबर का? पण याच्या आधी जर दर लागला तर प्रत्येक दिवशी. काय अर्थ निघतो याच्यातून? प्रत्येक दिवशी. दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. दर साल, बघा साल म्हणजे वर्ष. आता इथं घेतलं आपण साल, पण याच्या आधी जर दर लागत असेल तर प्रत्येक वर्षी. मग या दरचा काय अर्थ निघतो? प्रत्येक या अर्थाने, बरोबर का? मूळ शब्द जर आपला चूक असेल, पहा कशाच्या बद्दल या ठिकाणी? बिनच्या संदर्भात पाहू. आता बघा मूळ शब्द काय आहे सर? चूक आहे बघा, आणि याच्या आधी आपण जर बिन घेतला तर चुकीशिवाय, बरोबर का? बिनचा अर्थ च्या शिवाय, म्हणजे चुकी शिवाय, चूक न करता, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणे गरजेचे आहे, बरोबर का? आता तुम्ही मालूम, आता एक शब्द घ्या. मालूम म्हणजे काय होते सर? माहिती, जाण किंवा माहिती असलेला. आता फारशी शब्द कोणता आहे? मालूम. मग तुम्हाला जर त्या ठिकाणी उदाहरण आलं बघा, मालूम हा फारशी शब्द आहे, पण बे जर लागला तर बेमालूम काय होईल? बेमालूम असं हा शब्द बनेल. बघा याचा अर्थ म्हणजे माहिती शिवाय असा याचा अर्थ निघत असतो, बरोबर का? हे झाले फारशीच्या संदर्भातले. बघा शक जर या ठिकाणी असेल तर बेला शक, बरोबर? आपण ट्रिक्स मध्ये पाहिलं होतं कोडवर्ड मध्ये बेला शक. हर घडी, हर दिवस, बरोबर का? निर्धास्त किंवा धोक असेल, धोक म्हणजे त्या ठिकाणी संकट काहीतरी वगैरे, संकट किंवा आपण काहीतरी म्हणू अरिष्ट असेल. पण बिनधोक असेल, बिन जर लागला तर बिनधोक म्हणजे धोक्याशिवाय असा बनतो. हे तुम्हाला फारशी उपसर्गापासून त्या ठिकाणी समजलेले असतील. आता बघा मराठी द्विरुक्तीपासून आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी अवयभाव समास बनते. तिसरा प्रकार तुम्हाला मी देतो आहे. पहिला आपला संस्कृत उपसर्गापासून तयार झालेले त्याची ट्रिक्स कोडवर्ड आ, यथा, प्रति, आणि फारशी बे, हर, दिन, गैर, मालूम, त्याच्यानंतर काय? शक, बरोबर? आपली ट्रिक्स काय आहे फारशीच्या संदर्भात? बेबिन, बे, बिन, हर, दर, शक, बरोबर का? आता बघा मराठी द्विरुक्तीने तयार झालेले सामासिक शब्द आपण या ठिकाणी पाहू, बरोबर का?
आता एखादं उदाहरण घ्या, तो एवढा नशीबवान ठरला त्या ठिकाणी की रातोरात घर बसल्या जागोजागी करोडपती बनला. मी काय म्हणलो, त्याचं नशीब एवढं फळफळलं की रातोरात घर बसल्या, बघा दोन, आपण काय म्हणलो, रातोरात घर बसल्या, बरोबर का, त्याला लॉटरी लागली असं आपल्याला म्हणायचं आहे. मग त्याच्या ह्या लॉटरीची चर्चा गावोगाव आणि दारोदार झाली, बरोबर का, गावोगाव, बरोबर का. तो त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस होता आणि त्याला लॉटरी लागली आणि त्याच्या लॉटरीची चर्चा गावोगाव आणि दारोदार झाली. म्हणजे हे शब्द काय आहे बघा, मी तुम्हाला कोडवर्ड मध्ये दिलेले आहेत. रातोरात म्हणजे द्विरुक्ती झाली बघा, याच्यामध्ये रात आणि रात म्हणजे पुन्हा पुन्हा शब्द येऊन त्या ठिकाणी द्विरुक्ती बनते. द्विरुक्ती म्हणजे एक शब्द दोन वेळा येतो. मराठीतील एक शब्द, मराठीतील शब्द आहेत हे सगळे, म्हणून मराठी द्विरुक्तीने तयार होणाऱ्या समास. रातोरात, घर बसल्या, बरोबर का. बघा गाव आणि गावाची त्या ठिकाणी रिपिटेशन झाले, गावोगाव, दारोदार, हे शब्द तुम्हाला मराठी द्विरुक्तीने तयार होणारे आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय सांगता येईल, तिचा आणि त्याचा जन्मोजन्मीचा संबंध आहे, बरोबर का. जन्मोजन्मी म्हणजे प्रत्येक जन्माचं, जन्मोजन्मी, बरोबर का. रामू तिला क्षणोक्षणी आठवण काढत असतो तिची, क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला, क्षणोक्षणी, बरोबर का. हे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. बरेच सांगता येतील, बरोबर का. गल्लोगल्ली, दारोदारी, क्षणोक्षणी, हे शब्द मराठी द्विरुक्तीने तयार होणारे शब्द आहेत. आता तत्पुरुष समासामध्ये आपण त्या ठिकाणी वळूया. तत्पुरुष समासाच्या बद्दल काय सांगता येईल, हे याचे तिन्ही प्रकार आपल्याला समजलेले आहेत. अशा प्रकारे आपण अतिशय ट्रिक्स पद्धतीने पाहिलेले आहेत. तत्पुरुष, मी तुम्हाला त्या ठिकाणी कोडवर्ड दिलेला आहे. तत्त म्हणजे सात, तत्त म्हणजे सात, आणि याचे किती प्रकार पडतात, तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पडतात. मग 1 बाय 1 आपण या ठिकाणी लिहूया, बरोबर का. विभक्ती आपला पहिला प्रकार या ठिकाणी, या ठिकाणी हा पहिला प्रकार बघा, विभक्ती तत्पुरुष समास म्हणता येईल. दुसरा अलुक, अलुक, याला शॉर्ट मध्ये लिहूयात, तत्पुरुष समास, बरोबर का. तिसरा उपपद, उपपद तत्पुरुष, ह्याला तत्पुरुषला अशा प्रकारे हे आपण बाण करून लिहिलं म्हणजे तो त्या ठिकाणी तत्पुरुष आहे. हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. चौथा क्रमांक कर्मधारे, त्या ठिकाणी काय, चौथ्या नंबरचा कर्मधारे तत्पुरुष समास, बरोबर का. पाचव्या क्रमांकाचं कोणी त्या ठिकाणी नत्र म्हणतात पण त्याला नन वाचायचं, बरोबर का. पाचव्या क्रमांकाचे इथे लिहा तत्पुरुष समास, नत्र समास, तत्पुरुष, नत्र तत्पुरुष. आता 6 आणि 7, 7 मध्यम पद लोपी आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे कोडवर्ड आहे, बरोबर का. द्विगु आणि मध्यम पद लोपी, द्विगु तत्पुरुष समास आणि मध्यम पद लोपी. सर याची शॉर्ट ट्रिक सांगता येईल का, बिलकुल सांगता येईल. खाते संबंध आणि नाते संबंध म्हणजे काय, आते बहीण, आत्याची बहीण, बरोबर का. नात सून, त्या ठिकाणी चुलत सासरा म्हणजे चुलत असलेला सासरा, म्हणजे काय, नाते संबंध. मग खाते संबंध काय, त्या ठिकाणी पुरण घालून केलेली पोळी, बरोबर का. बटाटे वडा, म्हणजे मधातला त्या ठिकाणी शब्द जर आपल्याला लोप पावत असेल, काय म्हणलो आपण, पुरणपोळी, बटाटे वडा, हे मध्यम पद लोपी समासाचे उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ते
पासनं निकाल जात असेल अवघ्या 2-4 मार्काने, तर आता तुम्हाला त्या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला घर बसल्या मोबाईलवर सहज साध्य सुलभ प्लॅटफॉर्म उभं झालेला आहे आणि आपला निकाल निश्चित करण्यासाठी तुम्ही LC अकॅडमी पुसद या YouTube चॅनलवर भेट द्यायची आहे आणि गणित बुद्धिमत्ता अतिशय शॉर्ट ट्रिक्सने तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर शिकायला मिळेल. आता बघा 7 प्रकार लिहिले होते आपण कशाच्या संदर्भात, तत्पुरुष. 1 बाय 1 आपण त्या ठिकाणी पाहूया. पहिला प्रकार आपण त्या ठिकाणी घेतला होता विभक्ती तत्पुरुष समास. लिहून घ्या व्यवस्थित. 7च्या 7 आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. विभक्ती, मग त्या ठिकाणी सर आपल्याला जिभेवर नाचलं पाहिजे आपल्या की प्रथमाला विभक्ती नाही, द्वितीयाला सलाते सलानाते, तृतीया नेहिशी, नंतर चतुर्थी सलाते सलानाते आणि पंचमी ऊन होऊन, बरोबर का. षष्टीच्या संबंधात चा ची चे आणि तैया सप्तमी आणि त्या ठिकाणी 8व्या क्रमांकाची त्याला प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो. आता विभक्ती तत्पुरुष समासाकडे जात असताना रिक्त जागी विभक्तीचा प्रत्यय घालावा लागतो म्हणजे विभक्ती तत्पुरुष. आता रिक्त जागा कुठे सुटते सर, रिकामी जागी विभक्ती प्रत्यय भरावा लागतो. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे की महान अशी राष्ट्र आपण त्या ठिकाणी उत्तर पाहिलेलं आहे, आपल्या उदाहरण पाहिलेले आहे. आता बघा सुखाला प्राप्त असं न म्हणता आपण काय म्हणतो, सुख प्राप्त, बरोबर का. मग सर याची फोड कशी होईल सेकंदात बघा. सुखाला प्राप्त, सुख प्राप्त म्हणजे काय, सुखाला प्राप्त. मग सर याच्यामध्ये विभक्ती कोणती आली, सेकंदात ओळखसाल कारण तुम्ही पाठ केलेला आहे. सलाते सलानाते, मग द्वितीय विभक्तीचा हा प्रकार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हा तुम्हाला द्वितीयाच्या संदर्भात. मग अजून याच्यामध्ये उदाहरण सांगता येईल का, राजाला आश्रित असलेला, जुना काळी त्या ठिकाणी राजाच्या स्तुतीकरिता भाट असायचे म्हणजे काय, राजाश्रित त्यांना म्हणायचे, बरोबर का. म्हणजे राजाच्या आश्रयाला असलेले, म्हणून राजाला आश्रित असलेला, बरोबर का, राजाला आश्रित असलेले, अशा प्रकारे याचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आश्रित म्हणजे त्यांच्या छत्रछायेखाली. कसं ओळखलं सर आपण, राजाला आश्रित ह्या ला वरून हा द्वितीय विभक्तीचा प्रकार आहे. तुम्हाला जाता जाता एक त्या ठिकाणी मी ओळखायला सांगतो की आपण त्या ठिकाणी म्हणतो बरेच पूरग्रस्त लोक त्या ठिकाणी स्थलांतरित झाले. पूरग्रस्त, धरणग्रस्त, वादग्रस्त. मग काय आहेत सर हे, याची फोड तुम्हाला कळली पाहिजे. बघा काय आहे फोड, बघा पूरग्रस्त आपण म्हणत असतो, पूरग्रस्त म्हणजे याची फोड काय येईल, पुराने ग्रस्त असलेला, पुराने ग्रस्त असलेला म्हणजे ने काय आहे, ही तृतीया आपली विभक्तीची आहे, ने हिशी. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या सेशन मध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. अपेक्षा बाळगतो की समजलं असेल. थांबूया इथेच. धन्यवाद.